निरोप समारंभाच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केली। फडणवीसांनी ठाकरेंना कोट्याधीश उपाधी दिली, तसंच त्यांचा स्वभाव राजकारणी नसल्याचंही स्पष्टपणे सांगितलं। एक गोष्ट आहे की पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ते मी उद्धवजींनाच देईल। हा अर्थात नाही, ते कागदांच्या नाही, शब्दांच्याच। उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही, आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते, पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता, की एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शेरो शायरीमधून टोले लगावले। त्याला उद्धव ठाकरेंनी सुद्धा हजरजबाबीपणे उत्तर दिले। पाहूयात। मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे। 260 259 आजचं जे राहिलेलं कामकाज आहे ते साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए। पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत। तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणामध्ये तुमची प्रगती होत राहो, अशा प्रकारच्या शुभेच्छा। 6 वर्ष यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण निरोपाच्या दिवशी मात्र अवश्य यावं, कारण आपल्याबद्दल जे काय ऐकायला मिळतं ते ऐकल्यानंतर अरे तुमच्या मनात हे होतं हे या दिवशी कळतं। तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरं आहे। माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे, माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे, आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा।